यंदा बुलढाणा जिल्ह्यालाही दुष्काळाचा चांगलाच तडाखा बसलाय। पण आता पुढच्या वर्षी परत हे संकट येऊ नये यासाठी आतापासूनच इथल्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केलेत। आमदार राहुल बोंद्रे यांच्या पुढाकारानं या परिसरातल्या 22 नद्यांचा गाळ काढण्यात आला। विशेष म्हणजे शासनाच्या निधीशिवाय लोकसहभागातून हे प्रयत्न होत आहेत। कैक दिवे पेटावेत अशा पद्धतीनं फक्त 1.5 महिन्यात जवळपास 22 ठिकाणी लोकसहभागातून नदी खोलीकरणाची कामं या चिखली मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहेत। वेगवेगळ्या महत्त्वाच्या 5 ते 6 नद्यांवर हे काम आता सुरू आहे। आपण जसं बघू शकता की या ठिकाणी जिवंत झरी या नदीमध्ये जे होते पण गाळाने जे गाळले गेले होते ते आज उघडे झाले आणि त्याच्यातून लोक पाणी भरतात आहे आणि जनावरांसाठी पण या एवढ्या तीव्र पाणी टंचाई असताना पाणी उपलब्ध होते। या कामासाठी काही गावांमधल्या लोकांनी तर तंटामुक्त गावासाठी मिळालेल्या पुरस्काराची रक्कमही देऊ केली। त्याला काही पतसंस्था, स्वयंसेवी संस्थांनी देखील हातभार लावलाय। यामुळे आता गावातल्या विहिरींना पाणी लागेल आणि पिण्याच्या तसंच शेतीसाठीच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही असा दिलासा या गावकऱ्यांना वाटतोय। हे आम्ही नदीचं काम केलं। नदीचं काम म्हणजे ते पूर्ण नदी अशी ओढ्यासारखी नाल्यासारखी होईल होती, तिचं खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं, लोकवर्गणीतून हे काम आम्ही केलं। असाच पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर राबवला तर महाराष्ट्राची हे दुष्काळाची दशा कायमस्वरूपी मिटणार आहे। दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या तरी या दुष्काळानं लोकांना शहाणं देखील केलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या गावकऱ्यांचा प्रयत्न हा देखील त्याच्यावर मात करण्यासाठी शिकवलेलं एक शहाणपणच म्हणावं लागेल। राहुल पहुरकर, IBN लोकमत, बुलढाणा।